इतका मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय, त्यामुळे पंढरपूर तालुक्यामधील उपरी परिसरामधील नदी नाले तुडुंब भरतायत। पंढरपूर तालुक्यामधील उपरी इथे गेल्या अनेक वर्षांपासून विशाल ओढ्यावरती पूल बांधण्याची मागणी गावकरी करून थकलेत, मात्र अजूनही इथे पूल नाहीये। गावकऱ्यांना तारेच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या भिंतीवरून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतोय। यंदाच्या पावसामुळे बऱ्याचशा गोष्टी उघड्या पडलेल्या आहेत। आपण आता उपरी या गावात उभे आहोत। हा पूल जो होता, हा पूल या गावाला पाहिजे म्हणून लोक अनेक दिवसापासून यांची मागणी होती, मात्र इथं पूल नसल्यामुळे एवढं प्रचंड पाण्याचा लोंढा आपण दिसतोय। हा ह्याच्यावरनं पूल बंधाऱ्याची भिंत आहे आणि या बंधाऱ्याच्या भिंतीला शेवटी लोकांनी सुरक्षिततेसाठी अशी तार बांधलेली आहे आणि या तारेच्या मदतीनं या टोकावरून या टोकाला येत आहे। तर आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत। मला सांगा, ही कधीपासूनचा त्रास आहे? हे मागच्या 10 वर्षापासून त्रास आहे। याच्या अगोदर स्वर्गीय गणपताबा देशमुखांनी या ठिकाणी त्यांच्या स्वखर्चातनं आणि शेतकऱ्यांनी स्वतःची वर्गणी काढून या ठिकाणी थोडा छोटासा कॉजवे बनवला होता, पण पाठीमागे 4 वर्षापूर्वी इथं आमचे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये ते पूल आणि पाईप सगळंच वाहून गेलं। कायमच अशी चालू आहे। आता पावसाळा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अशीच आपदा आहे। मध्यंतरी 20-21 ला एक केंद्रीय कमिटी आली होती कासाळ ओढ्याला, ज्यावेळेस पूर आल्यानंतर त्या कमिटीला अक्षरशः अडवून आम्ही कमिटीला इथपर्यंत चालत आणलं। कलेक्टर पण त्यावेळेसचे होते, त्यांनी बघितलं, आम्ही करतो ओके वगैरे असे म्हटले, काही झालं नाही। लोकप्रतिनिधींना विनंती केली, ते येतात, माहिती घेतात, एस्टिमेशन काढतात, पण काहीच होत। वारंवार आम्ही पाठपुरावा करून देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। स्थानिक प्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे कोणी सहकारी असतील, ते येतात, फोटो आणि हे काढून जातात, त्यानंतर कुठलीही कारवाई होत नाही। आणि आमची प्रामुख्याने हीच मागणी आहे की हा पूल लवकरात लवकर आम्हाला मिळाला पाहिजे। तातडीनं इथं जर पूल केला तर या 4 गावच्या लोकांचा प्रश्न सुटणार आहे। ह्यांचा रोजचा धोकादायक जीव धोक्यात घालून करावा लागणारा प्रवास थांबणार आहे आणि यामुळं इथल्या शेतकरी असतील, महिला असतील, सगळ्यांनाच इथल्या 4 गावाच्या लोकांना जीणं सुसह्य होणार आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, उपरी।